हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल। तर आज आम्ही चाललो आहोत मसाई पठारावरती। 10 पठारांचे मिळून बनलेले मसाई पठार हे पाचगणीच्या टेबल लँड पेक्षाही मोठे आहे। उन्हाळ्यापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावरती मसाई पठार आहे। मसाई पठारावरती जाण्यासाठी पन्हाळ्यातील बुधवारपेठ मधून रोड आहे। मसाई पठारावर जाण्यासाठी जंगलातून जावे लागते। पूर्वी या ठिकाणी शाहूकालीन चहाचे मळे होते। थोडा घाट चढून वर गेले की माळुंगे गावातून मसाई पठारावर पोहोचता येते। पठारावर वारे प्रचंड वेगाने वाहते। वाहनांच्या मळलेल्या वाटावरूनच मार्ग शोधावा लागतो। पठारावर जांभ्या दगडात खणलेले जुने तलाव आहे। पावसाळ्यामध्ये पठारावर विविध प्रकारची फुले पाहायला मिळतात। तसेच वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती आणि पक्षी देखील पाहायला मिळतात। छत्रपती शिवाजी महाराज हे विशाळगडला जाताना याच मार्गी गेले होते। उन्हाळ्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे करवंद खायला मिळतात। मसाई पठारापासून थोड्या अंतरावर प्राचीन पांडवदरा लेणी आहेत। लेणीच्या बाहेर एक पाण्याचा नैसर्गिक झरा आहे। तेथील पाणी नितळ असून पिण्यायोग्य आहे। काही जणांच्या मते या बौद्ध लेणी किंवा ब्राह्मणी पद्धतीच्या लेणी आहेत असे अभ्यासकांना वाटते। पठारावर मसाई देवीचे छोटेसे एक मंदिर आहे। मसाई देवीच्या नावावरून या पठाराला मसाई पठार असे नाव पडले आहे। मसाई देवीची मूर्ती साधारण 2 ते 2.5 फूट उंच असून चतुर्भुज आहे। मूर्तीच्या पाठीमागे देवीचा तांदळाच्या रूपात देवीची पूजा होते। साधारण मे ते जून महिन्यात देवीची यात्रा असते। तसे शारदीय नवरात्रोत्सवात अनेक भाविक या मंदिराला भेट देतात। हा माझा ब्लॉग कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।